पगारी नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यावर किंवा मतचोरीवर बोलू नये. मतचोरी नाही तर तुमची मती चोरीला गेलेली आहे. लोकसभेला 48 पैकी 30 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या तेव्हा मतचोरी झाली होती का? तेव्हा तुम्ही घोटाळे करून जिंकला होतात का? महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत घोटाळे केले होते का? आणि त्यानंतर पगारी नेते संजय राऊत तुमचा विजय झाला होता का? याचं उत्तर आधी द्या. खरं तर राहुल गांधींची आणि नक्षलवाद्यांची भाषा संजय राऊत तुम्ही बोलत आहात. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वाधिक जागा मिळाल्या तेव्हा मतचोरी नव्हती, तेव्हा निवडणूक आयोग योग्य होतं आणि विधानसभेला जनतेनं भारतीय जनता पार्टीला आणि देवाभाऊंना निवडून दिलं. त्यानंतर तुमच्या पोटामध्ये दुखतंय. खरं तर राहुल गांधी सातत्यानं मतचोरी म्हणून बोंब मारत आहेत, परंतु मतचोरी झालेली नाही तर मती चोरीला गेलेली आहे. भांडूपमध्ये तुमच्या भावाला निवडणूक जिंकता आली तेव्हा मतचोरी झाली होती का? कामठीचं नाव काढण्याच्या आधी भांडूपमध्ये आपल्या भावाचा राजीनामा घ्या. विक्रोळीमध्ये ज्या पद्धतीनं मतचोरी झाली होती त्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? तुमचे लोकसभेला एवढे खासदार जिंकले त्यावेळेला कशी मतचोरी केली होती याबद्दल जरा मार्गदर्शन करणार आहात का? हे आधी पगारी नेते संजय राऊत यांनी सांगावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.